नमस्कार. तुम्हाला माहिती आहे एका छोट्या अमाऊंटपासून केलेली सुरुवातसुद्धा लाँग टर्ममध्ये एक मोठी वेल्थ जनरेट करू शकते. तर आज आपण अशा एका कॉन्सेप्टबद्दल शिकणार आहोत, जो कॉन्सेप्ट तुम्हाला रातोरात श्रीमंत नाही बनवणार, पण जर तुम्ही लाँग टर्मपर्यंत टिकून राहिले तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमपर्यंत नक्की पोहोचवू शकतो. आणि तो कॉन्सेप्ट आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तर कंपाऊंडिंग म्हणजे काय? तर आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला त्या पैशावर जे रिटर्न्स मिळतात, तर त्या रिटर्न्सवर सुद्धा रिटर्न्स मिळतात, त्यालाच कंपाऊंडिंग असं म्हटलं जातं. थोडंसं अवघड झालं आहे, तर हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 1,00,000 रुपये लमसम इन्व्हेस्ट केले आणि आपण असं मानून चालूया की इथं तुम्हाला 15% रिटर्न्स भेटू शकतात. तर कंपाऊंडिंग कसं काम करतं हे आता आपण बघणार आहोत. समजा तुम्ही पहिल्या वर्षी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि इथं तुम्हाला 15% रिटर्न्स मिळू शकतात. तर 15%च्या हिशोबाने 1,00,000वरती जे व्याज आहे ते 15,000 रुपये होईल. तर एका वर्षानंतर तुमचे पैसे बनतील 1,15,000 रुपये. तर पुढच्या वर्षी ह्या 1,15,000 रुपयावरती तुम्हाला 15% व्याज भेटेल आणि ते व्याज असेल 17,250 रुपये. आणि नंतर 2 वर्षानंतर तुमचे पैसे बनतील 1,32,250 रुपये. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला 1,32,250 रुपयावरती 15% व्याज भेटेल, जे की असेल 19,837 रुपये. आणि 3 वर्षानंतर तुमचे पैसे बनतील 1,52,087 रुपये. असं हे कंटिन्यू चालत राहील, व्याजाला व्याज लागत राहील आणि 20 वर्षानंतर तुमचे पैसे बनतील 16,36,648 रुपये. तर ही पॉवर आहे कंपाऊंडिंगची. हे फक्त कंपाऊंडिंगमध्येच शक्य आहे. पण हेच जर 1,00,000 रुपये आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केले असते जिथं सिंपल इंटरेस्ट भेटतो, तर मग आपले पैसे किती बनले असते हे आता आपण बघून घेऊया. तर इथं सुद्धा आपण 1,00,000 रुपयेच इन्व्हेस्ट करणार आहोत आणि आपण असं मानून चालूया की सिंपल इंटरेस्टमध्ये सुद्धा आपल्याला 15% रिटर्न मिळणार आहे, जे की कुठे भेटत नाही. तर इथं व्याज मिळेल आपल्याला 15,000 रुपये आणि 1 वर्षानंतर आपले पैसे बनतील 1,15,000, जे की कंपाऊंडिंगमध्ये पहिल्या वर्षी एवढेच बनले होते. पण दुसऱ्या वर्षी काय होते सिंपल इंटरेस्टमध्ये? तर दुसऱ्या वर्षीसुद्धा 1,00,000वरती व्याज भेटते 15%, जे की होतं 15,000. नंतर आपले पैसे 2 वर्षानंतर बनते 1,30,000. आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा त्या 1,00,000वरती आपल्याला 15% रिटर्न मिळते 15,000 आणि आपले पैसे बनतात 1,45,000 3 वर्षानंतर. असं 20 वर्षापर्यंत जर आपले 1,00,000 रुपये इन्व्हेस्टेड राहिले सिंपल इंटरेस्टमध्ये, तर आपले पैसे बनतील 4,00,000 रुपये. तर एवढा फरक येतो कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आणि सिंपल इंटरेस्टमध्ये. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आपले 16,00,000 रुपये बनत होते 1,00,000चे आणि सिंपल इंटरेस्टमध्ये फक्त 4,00,000 रुपये बनतात. चला, तर आता आपण बघूया, जर समजा आपण म्युच्युअल फंडमध्ये 3,000 रुपये महिना इन्व्हेस्ट केला तर आपले पैसे किती बनू शकतात. तर आपण मानून चालूया की आपल्याला इथं 15% रिटर्न भेटू शकतो. अशा स्कीममध्ये आपण इन्व्हेस्ट करू. तर 10 वर्षानंतर आपले पैसे बनतील 7.89 लाख रुपये आणि 20 वर्षामध्ये आपले पैसे बनतील 39,00,000 रुपये आणि 30 वर्षामध्ये आपले पैसे बनतील 1,68,00,000 रुपये. तर ही जी तुम्हाला ग्रोथ दिसते आहे, तर ही वेळेमुळे दिसते. जसं की 20 वर्षामध्ये फक्त 39,00,000 रुपये आणि 30 वर्षामध्ये 1,68,00,000 रुपये बनतात. तर हे वेळेमुळं आपल्याला ग्रोथ दिसते आहे. म्हणून कंपाऊंडिंगमध्ये वेळ ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून जेवढी जास्त वेळेसाठी आपण गुंतवणूक करू, तेवढी जास्त वेल्थ आपण जनरेट करू शकतो. आता तुम्हाला जर गुंतवणुकीचं महत्त्व पटलं असेल आणि तुम्ही विचार करत असाल की हो, गुंतवणूक करणं चांगली गोष्ट आहे, पण नंतर कधीतरी आपण चालू करूया, तर गुंतवणुकीसाठी तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान होऊ शकतं. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं वरती 3,000 रुपये महिना SIPचं, जर समजा तुम्ही 3,000 रुपये SIP करणार होते, पण तुम्ही त्या SIPला जर फक्त 6 महिने उशीर केला तर तुमचं 2.86 लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आणि जर तुम्ही त्याला 1 वर्ष उशीर केला तर तुमचं 5.5 लाखाचं नुकसान होईल. कारण सुरुवातीला आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो त्याला कंपाऊंड होण्यासाठी जास्त वेळ मिळतो. जसं की आपण पहिल्या वर्षी जी गुंतवणूक करू तिला कंपाऊंड होण्यासाठी पूर्ण 20 वर्षे मिळतील आणि दुसऱ्या वर्षी जी गुंतवणूक करू तर तिला फक्त 19 वर्षे मिळतील आणि तिसऱ्या वर्षी आपली जी गुंतवणूक होईल तर तिला कंपाऊंड होण्यासाठी फक्त 17 वर्षे मिळतील आणि असं पुढे चालून वर्षे कमी कमी होत जाते. त्यामुळे ती अगोदरची जी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ती खूप मोठी बनते. म्हणून लवकर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे आणि कन्सिस्टंट गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे.
आणि आजकाल गुंतवणूक चालू करण्यासाठी कुठे जायची गरजसुद्धा नाही. सर्व ऑनलाईन तुम्ही एक अकाउंट ओपन केलं, KYC कंप्लीट केली की तिथंच तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता. पण तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, तुमचं गोल काय आहे, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, तुम्हाला किती वर्षासाठी गुंतवणूक चालू करायची आहे, त्यासाठी तुमच्यासाठी कुठली स्कीम योग्य असेल, जर तुम्हाला याबद्दल कन्फ्युजन असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. योग्य माहिती घ्या, तुम्ही समजून घ्या तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, किती वर्षासाठी करायची आहे गुंतवणूक, तुमचं गोल काय आहे, किती वर्षानंतर तुम्हाला या पैशाची गरज पडणार आहे, पहिले व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर तुमच्यासाठी योग्य स्कीम सिलेक्ट करा आणि नंतर गुंतवणूक चालू करा. कारण तुमचा कष्टाचा पैसा आहे आणि जर समजा तुम्हाला तो वेळेवर कामाला नाही आला तर त्या पैशाचा काय उपयोग. म्हणून सविस्तर माहिती घ्या आणि नंतर गुंतवणूक चालू करा. तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, फॅमिली मेंबरसोबत, जेणेकरून त्यांनासुद्धा अशी कामाची माहिती मिळेल. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.